तर आता ह्या का जाते आता घरी. लय लांब आहे आमचं घर बी, लय टाइम लागतोय बघा जायला. काय करावं, ऊन बी लागायलंय मरणाचं, लयच लांब आहे. बघितलं का गाईस, लय ऊन लागायला लागलं. इतकं जर ऊन पडलंय ना, 4:30 वाजता आले तर एवढं ऊन म्हणल्यावर कसं होणार आहे. हां, लय लांब जायचं अजून. आणि घरी गेलं ना काही सुद्धा करावं वाटत नाही बरं का. घरी गेल्यावर कामधंदा काहीच करू वाटत नाही. तर ह्या बघा चाललंय आपलं ढिकी 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 ढिकी. तर प्लीज माझा ब्लॉग बघा. नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लय लांब आहे, लय लांब आहे, जीवाची फजिती होती बघा. इथं एवढं फ्लॅट रिकामं केलं आहे, बघितलं का. तिथं पण बिल्डिंग बांधायला चालू आहे. बिल्डिंग बांधायला साफसफाई केलं आहे बघा. ह्या बघा ही पण बिल्डिंग होत आली आहे, बघितलं का. तिथं का नाही फ्लॅट थोडं ट्रॅक्टरनं हे केलं, त्याला किती छान दिसायला लागले, ते वावरासारखं दिसायले बरं का. वाळवट आली आणि डोळ्यामध्ये फुफुट चाललंय. गावासारखं बरं का, गावासारखं चाललंय बघा पटरीनं. लय लांब आहे, लय लांब आहे बाबा. कुंकून जावं म्हणून बी काय कळत नाही माहिती आहे का. शॉर्टकटनं जावा का लांबल्या रस्त्यानं जावा. आता हे पटरी आहे ना, क्रॉस करून दुसऱ्या साईडला जायचं. तर का नाही एवढं ऊन पडलंय ना, ह्या पटरीला भयानक भयानक दिसायला लागले ऊन, बघितलं का.